येत्या 20 मे 2024 रोजी जी लोकसभा निवडणूक होत आहे आणि या लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला ही जागा दिलेली आहे आणि याचं उमेदवारी मला मिळालेली आहे। उमेदवारीचा अर्ज या सकाळी 11 वाजता अग्रहाण टॉकीज इथं सगळ्यांना जमण्याचं आवाहन केलेलं आहे आणि तिथून प्रांत ऑफिस पर्यंत चालत जाऊन हा उमेदवारी अर्ज उद्या भरणार आहे। पुनश्च एकदा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत आणि सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा। आधी सांगतो मी ही निवडणूक लढताना सर्वप्रथम पहिल्या सभेला आपण भिवंडी लोकसभेच्या विकासाची ब्लूप्रिंट अर्थात जी कामं असतील मग ती कामं शैक्षणिक विषय असतील, आरोग्याविषयी असतील, डेव्हलपमेंट विषय असतील, रोजगाराविषयी असतील, हे सर्व प्रश्न घेऊ। कारण खरं म्हटलं तर या लोकसभेत एवढे प्रश्न आहेत, एवढे विषय आहेत, आज आपण ते घ्यायला गेलो तर 2-3 तास देखील कमी पडतील। एवढ्या सगळ्या समस्या या भिवंडी लोकसभेत आहेत। निष्क्रिय असे खासदार कपिल पाटील यांनी कुठलीही समस्या सोडवली देखील नाही आणि सोडवण्याचा प्रयत्न देखील केला। पाण्याचा देखील खूप मोठा प्रश्न आपण पाहत असाल, आज शहापूर सारख्या ठिकाणी असेल, भिवंडीत असेल, वाडला असेल, सगळीकडे पाण्याचा प्रश्न देखील प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ह्या कुठल्याही प्रश्नांचं काम न करता कुठलंही काम कपिल पाटलांना सांगितलं तर ते होतं हे सोडून मला दुसरं काम सांगा, हे सोडून एकंदरीत त्यांची मनस्थिती काही काम करते आणि त्याच्याकडे पुढेही काम केलं नाही आणि हीच सगळी विकास कामं पेंडिंग आहेत, सगळे विकास तो समोर येतोय आणि ती विकास कामं 5 वर्षात पूर्ण करण्याचं वचन घेऊन मी आपल्या समोर येणार। प्रतिस्पर्धी हा 6 तारखेला समजेल, 6 तारखेला माघार घेण्याची शेवटची वेळ आहे। त्याच्यामुळे 6 तारखेला आपल्याला कळेल पुन्हा कोणाचे फॉर्म राहतात आणि मग त्याच्यानंतर प्रतिस्पर्धी ठरवतात। दिशाभूल स्पष्टपणे फसवणूक आपण पाहिलं असेल 2014च्या त्यांच्या अजेंड्यात होतं। 2019 पर्यंत ही रेल्वे मोबाईलमध्ये येणार आहे। अच्छा 2019 3 मार्च त्या रेल्वे मंजूर झाले, सगळं झालं म्हणून उद्घाटन केलं। आपण देखील मीडियाने दखल घेतली होती, पाहिलं होतं आणि आता पुन्हा 2024 आता पुन्हा सांगतात आता त्याची प्रोसेस चालू आहे आणि लवकर काम। एकंदरीत फक्त लोकांची दिशाभूल करणे, कुठल्याही प्रकारचे काम न करणे, निवडणूक आली तर सगळ्या आश्वासनांची खैरात करायची, हारळ फोडायचे, अशा प्रकारचे काम त्या खासदाराचं चालू आहे। तर ही लढाई दोन्ही आहे, दोन्ही आहे, एनडीए विरुद्ध इंडिया आहे। कपिल पाटील सगळ्यात मोठा विषय आहे, पहिलाच विषय नाही ही कपिल पाटलांना सवय। मी तुमच्या समोर बसतोय, माझ्यावर देखील 2016 307चा गुन्हा याच कपिल पाटलांनी केला होता। फक्त कोणाला तरी चळवायचं। आता तर जी घटना घडली आहे, कारण जशी जशी निवडणूक येईल तसं तुम्हाला बोललो 6 वर्षात खासदारकी भोगली, 3 वर्ष मंत्रीपद भोगलं, परंतु कुठल्याही प्रकारचं काम कुठल्याही प्रकारचं बोलतो फक्त 30-35 हजार करोड केले असं सांगायचं। मग सरपंचची कामं असतील, नगरसेवक असेल, जिल्हा परिषद मेंबर असेल, आमदार असेल, सगळ्यांचे श्रेय घ्यायचं। एकदम घर मिशन देखील इथं निषेध करण्यासाठी आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की त्यांच्यावर 376चा मोठा गुन्हा हा दाखल केलेला आहे आणि हे आमच्यासाठी काही नवीन नाही, कारण अनेक गुन्हे असे अनेक गुन्हे कपिल पाटलांनी जबरदस्ती प्रशासनावर दबाव तंत्र टाकून आणि खोटे फिर्यादी
मोठे विटनेस उभे करून अशा प्रकारचे गुन्हे दाखल करतो. आज 307 जो झालेला आहे. मी या माध्यमातून एवढंच सांगतो की आता तरी आपण सुधरा. अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू नका. तुमच्या घरी देखील मुलं आहेत, तुमच्या घरी देखील आया बहिणी आहेत, जसं आमच्या घरी आहेत, तुमच्या घरी पण आहेत. आणि ह्या कुठं गुन्हा दाखल करणे ही काही मोठी गोष्ट नाही. ही मर्दानगी नाही, ही नामर्दानगी आहे. आणि या गोष्टीसाठी जेवढा निषेध करू तेवढा कमी आहे. बघा, हे कोणीही सर्वसामान्य माणूस आजही कुठल्याही कार्यकर्त्यावर कोणावरही तसा गुन्हा दाखल करू शकतो. पण एवढी नीचपणाची हरकत ही मी किंवा माझ्या सहकारी कधीही करणार नाही. कारण ते आमच्यावर संस्कार नाहीत, ते आमच्या रक्तात नाहीत. आम्ही जे आहे निवडणुकीला सामोरं जातोय, कपिल पाटलांच्या विरोधात लढतोय. कपिल पाटलांनी विकास कामं दाखवावी ना. जेव्हा त्यांना विचारलं गेलं तुम्ही काय केलं, तर नाही 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 माझ्यासोबत मोदी साहेब आहेत, माझ्यासोबत हे आहेत. अरे तुमचं काय, तुम्ही ऍज अ खासदार म्हणून काय कामं केली? फक्त ना फक्त गावागावात भावाभावात भांडणं लावण्याची कामं ही कपिल पाटलांनी केली आहेत. आणि आता तुमच्या माध्यमातून सांगतो, कपिल पाटील पुढे सुधरा. एवढ्या खालच्या थराला नीचपणाला जाऊ नका. हे कोणीही करू शकतो, परंतु एवढी नीच पातळी गाठायची नसतो. राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने लढा. तुम्ही आमच्या समोर उभे आहात, समोर लढा. तुम्ही तुमची कामं दाखवा, विकास कामं दाखवा आणि लढा ना. निवडणुकीला सामोरं जा ना.